क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण. पुणेगाव येथील नागरिकावर अन्याय, 8 महिन्यानंतरही न्यायाची प्रतीक्षा. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून अभोणा पोलीस ठाण्यात निवेदन सादर. पुणेगाव येथील रहिवासी देवीदास किसन गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने अभोणा पोलीस स्टेशनकडे निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाव हागणदारी मुक्त व्हावे या शासनाच्या उद्देशाला प्रतिसाद देत देवीदास गायकवाड यांनी त्यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत ग्रामपंचायतीच्या तोंडी परवानगीने शौचालय बांधले होते. शौचालय बांधताना ग्रामपंचायतीकडून कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती. मात्र काही वर्षानंतर काही सदस्यांनी चुकीची माहिती देत संबंधित जागा ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने शौचालय पाडण्यात आले. यावेळी शौचालयासह गायकवाड यांच्या मालकीची पडवी व स्वयंपाकघराचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर गायकवाड यांनी अभोणा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. यावेळी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी आपली चूक मान्य करत शौचालय व स्वयंपाकघर पुन्हा बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मात्र तब्बल 8 महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कळवण तालुका अध्यक्ष एकनाथ चौरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अभोणा पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास समितीला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय. या निवेदनासोबत यापूर्वी केलेल्या अर्जाच्या प्रती, 14 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेल्या जबाबाची प्रत, 24 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षकांनी केलेल्या विनंतीची प्रत, तसेच 17 मे 2026 रोजी समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जाची प्रत जोडण्यात आली आहे. या प्रकरणात प्रशासन व ग्रामपंचायतीकडून काय भूमिका घेतली जाते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कळवण. किसन गायकवाड, राहणार पुणेगाव. ग्रामपंचायतच्या नोटीस न देता माझे संडास बाथरूम स्वयंपाकघरची पडी पाडली. घरात डिलिव्हरी मुलगी असताना JCBने तोडफोड केली आणि समोर कांद्याची चाळ असूनही त्याने काहीच केलेलं नाही. आणि पोलीस स्टेशनमध्ये वारंवार जाऊन त्याने आता 8 दिवसाची बोली केली असताना सुद्धा त्याने 8 महिने लावले तरी काहीच काम केलेलं नाही. आणि तर मला पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. तर तुम्ही ही दखल घेऊन पोलीस स्टेशनला गेले असता, मग यानंतर काय पर्याय शोधला? काही नाही, आम्ही तुमच्याकडे येऊन एक अखिल भारतीय भ्रष्टाचार मुक्तकडे येऊन तक्रार मागणी केली. असं माझी डिलिव्हरी मुलगी असताना यांनी रामपरात येऊन JCB लावून घर माझं पाडलं. संडास बाथरूम व स्वयंपाकचे रूम सर्व पाडले. नोटिशीने हे सर्व काम केलं. त्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार केली. तुम्ही मॅडम म्हणते करून देतील. सर्व गाव जमा होऊन आलं. नुकसानाची भरपाई कबूल केली. त्यांनी 8 दिवसामध्ये बांधून देऊ, पण त्यांनी काय अजून बांधलं नाही. 8 महिना झाले. माझी डिलिव्हरी मुलगीची लय हाल होऊन राहिले. याच्यावर कठोर कारवाई व्हावी. ते पोलीस स्टेशनला एक निवेदन घेऊन आलो होतो. आमचे तालुक्याचे अध्यक्ष एकनाथजी चौरे सर यांना एक तक्रार दाखल झाली की संबंधित ठिकाणी पुणेगाव म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी हागणदारी मुक्त जसं सरकारचं धोरण होतं त्या अनुषंगाने आमचे मित्र या ठिकाणी गायकवाड साहेब, देवीदास गायकवाड यांनी तिथं बाथरूम शौचालय बांधलं होतं. गेल्या 2 वर्षापूर्वी शौचालय बांधलं होतं. त्यावेळेस कुठल्याही प्रकारची हरकत ग्रामपंचायतीने घेतली नव्हती. परंतु काही सदस्यांनी हेतुपुरस्कर ग्रामपंचायतीला चुकीची माहिती देऊन आमचे देवीदास गायकवाड यांचं बाथरूम, त्यांचं किचन, त्यांचं ओरंडा हा JCBच्या सहाय्याने तोडला, कुठलीही पूर्वकल्पना न देता. त्याच्या विरोधाने देवीदास हे भाऊ हे वारंवार ग्रामपंचायतीमध्ये गेले, पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला तिथे सबमिट झालं. ग्रामपंचायतीने ठरवून दिलं की आमचं जे संडास तोडण्यात आलेलं तुमचं तर ते आम्ही पुन्हा बनवून देऊ. आता गेले 8 महिने झाले ते शौचालयापासून वंचित आहेत. त्यांच्या घरामध्ये बाथरूम नाही. त्यांच्या घरामध्ये एक बाळातीन बाई आहे, तिचे हाल होत आहेत.
आणि ह्यासाठी आम्ही योगिता कोकाटे मॅडम यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं का मी स्वतः मध्यस्थी केली, ग्रामपंचायतीला सांगितलं का आम्ही संडास बांधून देतो, तर काही कारणास्तव त्यांच्या काही अडचणी असेल तर ह्या दूर होऊन 2-1 दिवसामध्ये आमचे गायकवाड साहेबांना त्यांचं शौचालय बांधून द्यावं याची विनंती आम्ही ग्रामपंचायत करतो. ह्या कामामध्ये जर का दिरंगाई झाली तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं इथे आंदोलन छेडलं जाईल. आणि हे आंदोलन छेडत असताना काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वस्व जबाबदारी ही ग्रामपंचायतीत राहील हे इथं मी जाहीर करतो. आणि आमच्या देवीदास भाऊला न्याय मिळावा यासाठी आम्ही इथे नाशिकहून आलो, सगळं कळवण तालुक्यात आलो, लांबून सगळे पदाधिकारी आलेले, यांचा विचार करून आपण त्यांना न्याय द्यावा ही आमची राष्ट्र मागणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.